त्याच्यानंतर जेव्हा मी डॉक्युमेंटरीजचं एडिटिंग करायला गेले, तेव्हा मला पहिल्यांदा समजेच ना की ह्याचं करायचं आहे काय. त्याला स्क्रिप्ट नसतं, हो. त्याच्यामध्ये आर्टिस्ट नाहीत, त्याच्यामध्ये डायलॉग्स नाहीत. एक वेग काहीतरी डायरेक्टरच्या डोक्यात असतं आणि त्यांनी जाऊन ते असं रॅन्डम शूटिंग केलेलं असतं. म्हणजे तिथे तर खऱ्या अर्थाने एडिटिंग टेबलवर कसब आहे. फिल्म बरोबर. बनते. तर मला पहिल्यांदा ते एक तर कळेना, नंतर थोडंसं पहिल्यांदा ते बोरिंग पण वाटलं, हम्म. की म्हणजे ग्लॅमर नाही त्याला, म्युझिक नाहीये, गाणी नाहीये, डान्स नाहीयेत, हे काय करायचंय. हम्म. पण मग आपण जेव्हा ते एकदा ठरवतो ना, की नाही मलाही ह्यातलं बघायचंय हां, हे काय आहे ते. आणि तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता तेही खूप महत्त्वाचं असतं. कारण ते किती छान पद्धतीने शूट करतात किंवा ते किती इंटरेस्टिंग पद्धतीने, शेवटी शूटचं तर आहेच महत्त्व. हम्म. कशा पद्धतीने शूट केलंय आणि मग ते लक्षात येतं, की अरे इथे तर मला खूप जास्त स्कोप आहे. हम्म. कारण इथे एडिटिंग टेबलवरच फिल्म बनतीये. इथे तर काहीच बरोबर. स्क्रिप्टच नाहीये. म्हणजे मी स्क्रिप्ट इथे लिहितेय किंवा मी अगदी म्हणणं खूप बरोबर नाही, पण आम्ही इथे एडिटिंग टेबलवर ते करतोय. हम्म. ह्या म्हणण्याची एक मजा वेगळीच आहे. बरोबर. बरोबर. तर मग ह्या गोष्टी हळूहळू ना प्रत्येकामध्ये ते वेगवेगळं बघायला लागतं, बरोबर. की ॲनिमेशन असेल हम्म. तर त्यातली एक गंमत, की ॲनिमेशन आहे, आता लहान मुलांसाठीची ती सिरीज आहे. मग तिथे कुठला जॉनर आहे, ते कसं ह्युमर त्यांनी हँडल केलंय, मग त्याचे म्युझिक इफेक्ट्स कसे आहेत, त्याचं कशा पद्धतीने ते मिक्सिंग करायचं आहे, डबिंग खूप महत्वाची असतात, की तुम्ही कशी जोडता आहात. असं खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे जेव्हा तुम्ही वापरता तुमच्या हातातल्या गोष्टी, तेव्हा त्या खूप गमतीशीर होतात आणि इंटरेस्टिंग वाटायला लागतात.